हॅलो फ्रेंड, हे बघा मी इथे ना गुलाबजामुन बनवते आता. गीटचेच बनवते. तर बघा मी अशा प्रकारे गुलाबजामुन करून घेतलेत. असे एका साईजचे करून घेतलेत. असं स्मूथ त्याचं पीठ असं छान मळून घेतलं मी. थोडंसं तूप आणखीन पाण्यातच मळलं, दुधात वगैरे नाही. आणखीन तुपाचा हात लावून असं छानपैकी मळून घेतलं. 5 मिनटं त्याला असं मी झाकून ठेवलं आणि त्याचे असे एका साईजचे बघा हे गोलाकार गोल असे राऊंड करून घेतलेत गुलाबजामुन. इकडे आपला पाकही रेडी झाला आहे. 1 वाटगा साखर, तेवढंच 1 वाटगा पाणी घालून मी पाक बनवला आहे. आणि पाक उकळल्यावर याच्यामध्ये मस्त वेलची पावडर मी टाकून पाक तयार करून ठेवला आहे. आणि इकडे बघा आपले गुलाबजामुन होत आहेत. किती छान असा मस्त कलर आला आहे गुलाबजामुनला, एकदम गोल्डन ब्राऊन. जसे हलवा इकडे आपण घेतो तसेच सेम झालेले आहेत. ह्याला कुठेही चिरा वगैरे काही पडलेल्या नाही आहेत. आणि सगळे बघू शकता तुम्ही कसे एक साईजचे मस्तपैकी असे झालेले आहेत गुलाबजामुन. तर ह्याला मळतानाच पीठ असं म्हणजे आपण गोल राऊंड जेव्हा करतो ह्याचे गुलाबजामुन बनवतो तेव्हा छानपैकी असं भेगा भेगा पडता कामा नये. व्यवस्थित असं राऊंड करून घ्यायचा त्याचा गोल, म्हणजे ते मग कढईत टाकल्यावरही फुटत नाहीत. हे बघा तुम्ही किती छान सगळे एका साईजचे असे मस्त झालेले आहेत आपले गुलाबजामुन. आणि गॅस एकदम मंद गॅसवरच करायचं आहे. त्याला गॅस अजिबात फास्ट करायचं नाही, कारण थोडा जरी गॅस मोठा झाला तरी ते कसं वरून वरून असे गोल्डन ब्राऊन दिसतात पण ते आतमध्ये कच्चे असतात. त्यामुळे गॅस स्लो ठेवूनच आपल्याला हे अशा प्रकारे करून घ्यायचे. भले जरासा टाईम लागतो पण ते व्यवस्थित आतपर्यंत असे छानपैकी हे असं जळत नाहीत वरून आत व्यवस्थित हे होतात, तेलामध्ये फ्राय झालेले असतात.